फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. चला, स्वतःची काळजी घ्या स्वतःची आणि पण परिवाराची पण. कारण आता वेळ कोणता कसा कोणावर कसा येईल सांगता येत नाही. ह्या बिमाऱ्या म्हटलं तर आजकाल कोणाला होईन सांगता नाही येत. मला आता थोडा आराम आहे, पण तरी पण जास्त बोललो किंवा उभं वगैरे राहिलं, जास्त चालणं झालं तर चक्कर येतात मला पण. औषधी चालूच आहे. औषधी पण खूप महाग होऊन राहिल्या आहेत. पण चला घ्या, स्वतःच्या जीवासाठी तर करावंच लागणार. रुही झोपली आहे आमची बघा. झोपतच नाही दुपारी, दिवसभर खेळवणे वगैरे काढते. आताच मी तिचे खेळवणे वगैरे सगळे भरून ठेवलेले आहेत. झोपतच नाही, ते दिवसभर खेळतच राहते. रुही, प्रांजू आणि स्वप्नील आता धान्य आणायला गेलेले आहेत. स्वप्नीलकरता मी चहा वगैरे बनवून दिला आणि आत्ताच दोघेजणे गेले धान्य आणायला. आत्ता पण तरी मला जास्त बोलता येत नाही, कारण श्वास वगैरे भरून येतो. थोडं पण कुठे चालणं होत नाही. थोडंच बाहेर खाली वगैरे उतरलं तर एकदम पाय वगैरे हातपाय गळून जातात. औषधी वगैरे तर चालूच आहे कंटिन्यू. सकाळ संध्याकाळ औषधी आहेत. ब्लड पातळ व्हायचं, शुगरची, बीपीच्या सगळ्या औषधी चालू आहेत. आता मग 8 सव्वा महिना होत आहे, तरी पण थोडाफार आराम नाही आहे. छाती वगैरे दुखते आणि श्वास वगैरे भरून येतो. चला मग आता रुई थोड्या वेळानं उठलं तर रुईला चाय वगैरे चाय टोस्ट वगैरे चारावं लागते. चला, आता वाजलेले आहे सायंकाळचे 9. आमचे जेवण वगैरे झालेले आहेत सगळ्यांचेच. माझ्यासाठी प्रांजूने सोजी बनवली होती, कारण पोळी वगैरे आता खाण्यामध्ये पोळी भाजी खावंसच नाही वाटत, इच्छाच नाही होत आहे खाण्यासाठी. तर तिने माझ्यासाठी सोजी बनवली होती. आमचे जेवण वगैरे झाले आहे. रुहीचे आजोबा पण आलेले आहेत. चला, रुहीच्या आजोबांनी आंबे आणले आहेत. रस करण्याकरता पण वेळ झाला होता, त्यामुळं काही रस नाही केला. रुहीच्या आजोबांनी नेलं आहे थोडं बाहेर राऊंड मारण्यासाठी जेवण झाल्यावर. कारण प्रांजू आणि स्वप्नील भाजीचं आणायला गेलेले आहे भाजी मार्केटमध्ये, गुरुवार बाजारात. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.